चला तर आता आपण गणपतीपुळ्यावरून थेट जयविनायक मंदिराकडे आलोय. तर चला तर जाऊया, तिकडचं दर्शन घेऊया मंदिरातला. आणि आपली पब्लिक पुढं चालले, तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरा. बघा ही सगळी पब्लिक आपली चालली आहे मंदिराकडे. वाजले तर 1:45 झालाय. बघूया आपला पब्लिक किती वेळ लागतो. आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता, कसा एकदम मस्त वाटतंय. इकडे आतमध्ये मे बी गार्डन असणार. बघा एक नंबर आहे. आजूबाजूचा परिसर तुम्ही बघितलात तर एकदम भारी दिसतोय. मस्त एकदम थंडगार. इथं रील्स बनवूया एखादी, काढू. बघा मी बघू शकता किती भारी आहे आजूबाजूचा नजारा. अरे रस्ता आहे कुठून नक्की? थांबा, हा इथं आहे पुढे. चला, परिसर आहे आणि आपली पब्लिक येते इकडं. पब्लिक काय बोलती? पब्लिक हे आमचे शेठ. काय रिया मॅडम? होय मिस्टर समीक्षा. आणि आमच्या सोनाताई येत आहेत मानाच्या. अरे हाय हाय बीबी. हा फॉरेनर आहेत आमचे. आणि इकडे पण चला या पोरीनो. पण इकडून मेंटेन ताई या ताई. ताई या ताई. आतमध्ये बघा गार्डन मस्त आहे, एकदम कटिंग केलेले आता वाटतं झाड. हे बघा कसे एकदम भारी वाटत. वाव. मंदिराचा परिसर बाहेरून तुम्ही बघू शकता किती भारी, एकदम जुन्या काळातील मंदिर आहे असं वाटतं आपल्याला. बघूया. हे बघा आमचा चंकी स्वस्तिक आहे. आणि चला जाऊया फटाफट पुढे. आतमध्ये बघूया. कॅमेरा अलाउड असेल तर दाखवतो, शक्यतो नसणार आहे अलाउड. तर बाहेरूनच बघू शकता. आणि गणपतीपुळ्यावरून अवघ्या 14 किलोमीटर अंतरावर आहे. तर तुम्ही कधी इकडे आलात तर नक्कीच एक विजिट करू शकता. खूप सुंदर असं मंदिर आहे आणि आजूबाजूचा परिसर पण एकदम मस्त आहे. आणि हे बघा इथे तलाव आहे. तलावात मगर असणार ना? मासे कुठे आहेत? त्यांनी सांगितले माशांना खायला खाली नाही म्हणून. अच्छा, ह्या तलावामध्ये मासे आहेत. आणि बघू शकता हा इकडून पाणी येतोय तलावामध्ये. खूप भारी आहे वाटतंय. हे बघा आतमध्ये एंट्री पॉइंट बघा कसा आहे. एक मस्तपैकी कमान आहे हिरव्या झाडाची आणि मस्त एकदम फुलांचा झाड आहे. काय भारी वाटतं हे बघा. आणि आजूबाजूला फुलांची बाग आहे, एकदम फुलं भारी वाटतात. चला इथे आपण जाऊया. हे बघा हे मंदिराचा प्रवेशद्वार आहे, तर तिकडं आलोय आपण. तर हे आपली पब्लिकच आहे, आपलीच आहेत सगळी गँग. पुढं आहेत ते काय काय मागं पण आहेत. तर जातोय मंदिराकडे आणि एकदम भारी आहे मंदिर. चला आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही, तेव्हा इथूनच दाखवतो तुम्हाला. तुम्ही नक्कीच इकडे विजिट देऊ शकता, एकदम भारी आहे मंदिर. गणपतीचं तर दर्शन झालंय आणि आता आपण मंदिराच्या बाहेरचा परिसर बघू शकता. जो
बघा पूर्णपणे पायऱ्या वगैरे पूर्ण जांभा दगडाच्या बनवलेल्या आहेत. एकदम भारी वाटतात. आणि मंदिराच्या साईडला एक हनुमानाचं मूर्ती आहे इथे मस्तपैकी बघू शकता तुम्ही. इथे खूप मस्त दिसते. त्यानंतरला इकडे बाहेर एकदम मस्त हिरवागार झाडं झुडपं एकदम भारी वाटतंय. हे बघा मंदिराची वास्तू एकदम मस्त दिसते, एकदम सुंदर. कंपाऊंड वगैरे पूर्ण जांभा दगडाचा आहे. बघू शकता तुम्ही कसा आजूबाजूचा परिसर. पण मंदिराला पूर्ण राऊंड मारतोय. हे बघा कुंड्यांमध्ये झेंडूची फुलं म्हणजे मखमलीची फुलं वगैरे लावलेत. ते पण एकदम विशेष आकर्षण असं वाटतंय. तुम्ही नक्कीच इकडे रत्नागिरीमध्ये जर आलात तर या मंदिराला नक्कीच भेट द्या. जर तुम्ही रत्नागिरीमध्ये आलात तर या मंदिराला नक्कीच भेट द्या. एकदम आकर्षक अशी मूर्ती आहे. ती तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघालच. मूर्ती पण एकदम आकर्षक आहे आणि आजूबाजूचा परिसर पण एकदम मस्त आहे. हे बघा मंदिराचं बांधकाम खूप मस्त आजूबाजूचा परिसर दिसतोय. हे बघा ही मखमलीची फुलं म्हणजे ज्याला आपण गोंडा बोलतो, गोंड्याची फुलं पूर्ण असे साईडनी लावलेत. ते पण एकदम भारी वाटतात कुंड्यांमध्ये ठेवलेत तर. बघा एकदम भारी वाटतात. आणि जर तुम्ही हा जो मंदिराच्या आतमध्ये स्पेस आहे बसायला एकदम थंडगार, ते खूप गारवा निर्माण गारवा आहे तिथे. तर तिथे बसून मस्तपैकी चला आता चाललो आहे आम्ही नेक्स्ट स्पॉटला. आता पहिला लंच करणार, जेवणाच्या नंतर मग दुसरा मे बी जयगड किल्ला बघायला जायचं आहे. त्यानंतरला बीचवर जायचं आहे. तर चला जाऊयात आपण. काय रे दमलात? चला बघा काय भारी सोनाताईंना लागले. आपला दररोज ब्लॉग केला असता खाली जावे तर आजचा सूर्यास्त काही खास असणार आहे. आज आपल्याला कोण सूर्य बघायला भेटणार आहे. पण फायनली पोहोचलोय बीचवरती. तर चला दाखवतो तुम्हाला बीचवरचा नजारा बॅक कॅमेऱ्याने. किती पब्लिक येते मागून. चेंजिंग चालू आहे त्यांची, जरा मेकअप चालू आहे. चला मागं काय आलात? मागं काय आलात? ते बघा गाईस, आपण इकडून वरतून बघू शकतो. आता सूर्यास्त व्हायचा टाईम झाला आहे. 5:30 वाजलेत. 7चा सूर्यास्त 7:30चा आहे. आणि वरतून तुम्ही बघू शकता काय व्ह्यू आहे. वाव बघा वरतून काय भारी वाटतंय. आणि आता आपल्याला त्या पॉईंटला जायचं आहे खाली. तर बघा तुम्हाला दिसत असेलच, त्या पॉईंटला जायचं आहे सनसेटला. तिथून आपण फोटो घेणार आहोत. हाय आलो आलो. हे बघा इकडून आता चाललो आहे. खतरनाक एकदम व्ह्यू आहे, खतरनाक एक नंबर. हाय इकडून आहे. चला तर काही जात आपण सनसेट पॉईंटसाठी खाली चाललो आहे. तिकडं मगाशी तुम्हाला दाखवला, तिकडून चाललो आहे.
मला बॅक कॅमेऱ्यानं दाखवतो म्हणजे व्यवस्थित दिसेल. हे बघा काय व्ह्यूज आहेत, खतरनाक एकदम. हे बघा एक नंबर व्ह्यू. हे बघा आणि खाली जायला रस्ता बघा कसा आहे. आणि हाय खतरनाक ना. इकडं हे बघा शेट आमचे फोटो काढतायत आणि आता आपल्याला तिकडे जायचं आहे सनसेट पॉइंटला. सूर्य पाहिजे की काय पाहिजे? हे माझा पण काढा. मी हा इकडून रस्ता आहे, जरा फोटो बिटो काढतो आणि त्याच्यानंतर मग जातो. हे बघा इकडे फोटोशूट चालू आहे. हे बघा काय भारी वाटतंय नजारा. तिथं जायचं आपल्याला. एकच नंबर बॉयस. जाऊया खाली टेबल पॉइंटला. गाईज चला गाईज. हो गाईज चला. चलो चलो. ती गुरं बघ ना कशी बिंदात चालले. दिया फोटो काढतेस समोर बघ. एकदम खतरनाक नजारा. पाय सरकतात दगडांवरनं त्या. फोटो सेशन जोरात चालू आहे. हे थांब मला जाऊ दे. सेलिब्रिटी 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 थोडा. चलो. हे सावकाश उतरा पोरीनो. खाली जाताना भारी वाटतोय ना. शेवडा चढायचा आहे नंतरला. जातेवेळी कशा पायऱ्या आहेत बघ ना. एकदम भारी व्ह्यू. तिथं खाली आहे तोपर्यंत फोटो काढून घेऊ. आता वाढतील पब्लिक. बघू शकता कशा पायऱ्या आहेत, पण मस्त गेली नाहीत पायऱ्या एवढा खाली उतरायला. आता आपण मेन पॉइंटवर आलेलो आहोत. इकडं त्या डोंगरात एवढा डोंगर असून इकडं बकऱ्या वगैरे बघू शकता. हे तो बघ समू तुझा बकरा. हा बघ मित्र मित्र बक्ष. वाव काय नजारा. एकच नंबर. वा पैसा वसूल झालेला आहे रे पोरांचा. चलो फायनली आपण ऑलमोस्ट जवळ आलोय. चला तिकडे टेबल बघून. चलो गाईस फायनली आलोय आपण ऑलमोस्ट जवळ. हा इकडे खाली जायचा रस्ता आहे बीचवरती आणि आपण सध्या त्या टेबल पॉइंटला चाललोय. चलो मस्त पैकी रस्ता आहे आपला. अर्धा पब्लिक आपला गेलाय खाली, अर्धे येतात वरतून. तर त्यांना काय आपण थांबणार नाही, कारण आपण पहिल्या नंबरला जाऊन फोटो वगैरे पटापट काढून घेऊया. कारण एकदा फोटो काढायला सुरुवात झाली की काय लोक ऐकत नाहीत. आणि आमच्या फॉरेनर नंबर 2 आलेले आहेत आता इकडं. फॉरेनर इकडं बघा. हबीबी. चला फायनली आपण टेबल पॉइंटला पोहोचलोय आणि इथं गर्दी कमी आहे. सो आता इथून एक व्ह्यू बघूया जवळून. बघा खाली जर बघितलं तर डोळ्याचे पारणे फेडून टाकतंय. क्या सीन आहे, खतरनाक एकदम. बघू शकता तुम्ही. अगदी नक्कीच तुम्ही इकडे ट्रिपला जर आलात रत्नागिरीला तर
या बीचवर नक्कीच विजिट करा. कशेळी कुठला बीच आहे रे? कशेळी बीचला नक्की विजिट करा. एकच नंबर आहे. हे बघ इथे खाली बीचवर जायचं असेल तर तिकडून ती वाट आहे. ते बघा तिकडून ते पब्लिक चालले, तिकडून डायरेक्ट ते खाली जातात. आणि हे बघा किती पब्लिक आहे, फुल मजा करतात. व्ह्यू एकदम खतरनाक आहे. आता एक पैशाचा बंडल पाहिजे होता, मस्त वाटला. एकच मिनिट. चला तर मी बाळू आणि भाऊ आम्ही तिघं चाललो आहे खाली. बाकीचे कोण आले नाहीत तर तिघंच जातोय. चला हो. हा एकदम घसरगुंडीसारखा आहे इथं. एकदम सावकाश सावकाश जायला लागतंय कारण खूप बेकार वाट आहे. स्लोप आहे खूप, त्याच्यामुळे एकदम आरामात जायला लागतंय. बघू शकता. बाळू होय होय हे बाळू इकडे बघ. चला हे बघा खाली येऊन कसा व्ह्यू वाटतोय. आपण तिकडे वरती होतो त्या टोकाला, इथून किती खोल आहे बघा. या अंकित बघा पाहायला बघा कसे उतरायला. इथून चाललोय खाली आपण. आपण जातो खाली, थोडा आरामात जायला लागेल. चला तर गाईच आता आपण बीचवरून निघालो आहे घरी. आणि आता संध्याकाळ पण खूप झाले, तर आता व्हिडिओ आपला इथंच थांबवतो आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.